नांदेड़ जिले के अर्धापुर तालुका में बेमौसम बारिश और ओलावृष्टि ने किसानों को बड़ा झटका दिया। सोनाला, चोरंबा, लीमगांव और चाबरा इलाकों में अचानक हुई बारिश से ज्वार, केला और हल्दी की फसलों को भारी नुकसान हुआ है। कई जगह खड़ी फसलें पूरी तरह जमीन पर गिर गई और पहले से निकाली गई हल्दी भी प्रभावित हुई। इस प्राकृतिक आपदा से किसान आर्थिक संकट में आ गए और प्रशासन से तुरंत सर्वे कर मुआवजा देने की मांग तेज हो गई। 2-4 खंडिया ज्वारी होती थी, 4 एकर रान है, हळदी गेल्या, केळी गेल्या, सरकारने आमची भरपाई करून द्यावा। ज्वारी होत होती, आज साहेबांनी येऊन पंचनामे करा। काय खावा, ढोरा वासराचे गेली कडबी फिरबी ज्वाऱ्या। देवरावजी देबगुंडे, राहणार सोनाळा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आता काल 5 वाजता आमच्या इथं 4:45 वाजता अशा गारा वारं एकदाच आलं, आत्रण असं पूर्ण झालं। अशा केळी 2 एकर केळी आहे, अशी पूर्ण आता 5-6 लाख रुपयाची केळी व्हायची, याच्यामध्ये काहीच नाही। 50,000 होईना, आता एकरी 1 लाख रुपये खर्च झाला केळीला। असं 4-4 डोस झाले आतापर्यंत, सोडणं खतं चालू होतं, आता काहीच होत नाही याच्यामध्ये। गहू गेले, बरेच गहू होते, आंबा होता, फुलवरे, आता आंबे आले, ते आंब्याचे फुलवरे गळून गेले सगळे, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये। पूर्ण असं हाल झाले, हाल। हळदी भिजली, हळदीला शिजून अशी रानानं टाकलेली हळद आहे, तिला असं भोकाड पडली त्या हळदीला, काहीच नाही हळदीमध्ये बी। आता काय होईल त्याची गॅरंटी नाही। आता 14-15 हजार हळद विकायची, ती आता काय विकते काय माहिती नाही। आता येऊन पंचनामे करावं, काहीतरी मदत शेतकऱ्याला मिळावं याची अपेक्षा आहे। माझं नाव गजानन गोविंदराव करडे, गाव सोनाळा। कालच्या वादळी वाऱ्यामुळं 4:45 वाजता वारा, पाऊस, गारा, त्याच्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालेलं आहे, आणि केळीचं पण झालं, हळदीचं झालेलं आहे, आणि गव्हाचं पण झालेलं आहे। एवढं झालेलं आहे नुकसान की एकदा एकरी 20,000 रुपये ज्वारीचा खर्च झालेला आहे, ते पण निघायला तयार नाही। आता काय करणार याच्यामध्ये? पूर्ण ज्वारीला फ्लॉट आडवा पडलेला आहे। आता त्याच्यामध्ये काही कामाचे, ज्वारीचं काही काम यायची तयार नाही, असं नुकसान झालेली आहे। त्याच्यामध्ये केळीची पण नुकसान झालेली आहे, केळीची पूर्ण पानं हे पूर्ण फाटून गेलेली आहेत, बुडापासून पूर्ण हवानं हे झालेली आहे, आणि हळदी पण पूर्ण शेतामध्ये भिजून गेलेली आहेत, आणि गहू पण आडवे पडलेले आहेत। आता काय करणार याच्यामध्ये? सरकारने याच्यात काहीतरी मदत करावी। गेल्या वर्षी पण असं झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे काही मदत भेटलेली नाही, यावर्षी पण काय अपेक्षा आहे मदत भेटण्याची, हे सरकारला एवढं मी विनंती करतो।